बच्चू कडूंनी दिलेली अल्टिमेटम डेडलाईन संपल्यानं आंदोलक आक्रमक, अखेर प्रहार. कार्यकर्त्यांकडून रेल रोको आंदोलन. रेल रोको न करण्याचं बच्चू कडूंचं आंदोलकांना आवाहन. सरकारचे 2 मंत्री बच्चू कडूंची भेट घेणार. पंकज भोयर, आशिष जयस्वाल दुपारी 4 वाजता कडूंची भेट घेणार. बच्चू कडूंचा बावनकुळे आणि गिरीश महाजनांशी फोनवरून संवाद. चर्चेसाठी कडूंना मुंबईत येण्याची बावनकुळेंची विनंती. तर बच्चू कडू नागपूरमध्ये बैठक घेण्यावर ठाम. बच्चू कडूंना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न. संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. तर ठाकरे सरकारसारखे आम्ही हुकुमशाह नाही. बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर. जरांगेंनी 2 नोव्हेंबरला अंतरवालीत बोलावलेली शेतकऱ्यांसाठीची बैठक रद्द. नागपूर आंदोलनामुळे बैठक रद्द करण्याचा निर्णय. शेतकऱ्यांची एकजूट दिसली पाहिजे, जरांगेंचं वक्तव्य. भाजपकडून पुन्हा एक है तो सेफ हेचा नारा. बीएमसी निवडणुकीसाठी भाजपची रणनीती. हिंदू मतं एकत्रीकरणासाठी भाजपकडून हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन. मनसेचा उद्या मुंबईच्या रंगशारदात मेळावा. राज ठाकरेंचा पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ. मेळाव्यातून मतदार यादी घोळाचं प्रेझेंटेशन करणार. गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्तांची भेट घेणार. सत्याचा मोर्चा संदर्भात सदावर्ते तक्रार करणार असल्याची माहिती. खडसेंच्या घरातील कागदपत्र, पेन ड्राईव्ह, काही सीडीही चोरट्यांनी चोरल्या. खडसेंकडील ती सीडी शोधण्यासाठी चोरी केली का, चर्चांना उधाण. डॉक्टर महिलेच्या कुटुंबाशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद. हर्षवर्धन सपकांच्या फोनवरून साधला संवाद. माझ्या लेकीला न्याय द्या, पीडितेच्या आईची राहुल गांधींकडे मागणी. गुंड निलेश घायवळ लंडनमध्येच असल्याचं समोर. ब्रिटन उच्चायुक्तांचं पुणे पोलिसांना उत्तर. 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत निलेश घायवळचा व्हिसा असल्याचं उघड. दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय दानिश चिकनाला अखेर बेड्या ठोकल्या. गोव्यातून दानिश चिकनाला पोलिसांनी केली अटक.